नमस्कार, मी भाग्यश्री. माझा आवाजमध्ये आपलं स्वागत आहे. चिंचवड गावात महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचा प्रचार कशा प्रकारे चालू आहे पाहूया सविस्तर बातमी. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचा प्रचार भाजपचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक यांनी मोठ्या उत्साहात सुरू केला आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीने भेट घेऊन माहिती घेतली. प्रचार यंत्रणेबाबत माहिती ऐकूया यांच्याकडून. नमस्कार, मी रवींद्र बाळकृष्ण देशपांडे, भारतीय जनता पार्टीचा गेले 35 वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे. सध्या माझ्याकडे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष ही जबाबदारी आहे. या प्रभाग 18 मध्ये मी 1985 पासून राहतो आहे. त्यावेळी लक्ष्मण भाऊ जगताप यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यावेळेपासून भारतीय जनता पार्टीचा जास्त ह्या भागामध्ये चिंचवड विधानसभेमध्ये फोफावली. नमस्कार, मी मोरेश्वर शेडगे, भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा सदस्य आहे आणि या भागातला नगरसेवक आहे. आमच्या प्रभाग क्रमांक 18 चिंचवडमध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रचाराची रचना केलेली आहे आणि घर टू घर प्रचार करणं याच्यावर आमचा भर आहे. लोकांना कन्व्हिन्स करणं, लोकांची भेट घेणं, त्यांचे प्रश्न जाणून घेणं आणि भारतीय जनता पार्टीने म्हणजे महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने जी कामं केली आहेत, जी विकास कामं केली आहेत, ज्या योजना पोहोचवल्यात त्याची त्यांना माहिती देणं आणि त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवरती, आमच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवावा आणि आपल्या चिंचवड विधानसभेचे जे लोकप्रिय उमेदवार आहेत शंकरभाऊ जगताप यांना त्यांनी मतदान करावं याकरता आम्ही घर टू घर प्रचार करत आहोत. आत्ताच जी नवीन योजना सरकारने लागू केली, लाडकी बहीण योजना, या योजनेमध्ये आम्ही सगळ्यांनीच जास्तीत जास्त बहिणींना आम्ही या योजनेचा लाभार्थी करण्याचा प्रयत्न केला. प्रथम तर शंकरभाऊ जगताप यांची उमेदवारी पहिल्या लिस्टमध्ये जाहीर झाल्यानंतर आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. कारण चर्चा होत होती, ज्या चर्चा होत होत्या त्या चर्चांना हे सडेतोड उत्तर होतं आणि पहिल्याच यादीमध्ये शंकरभाऊंचं नाव डिक्लेअर झाल्यामुळं उत्साहाने आम्ही कामाला लागलो. त्यामुळं आम्हाला इतर उमेदवारांपेक्षा जास्तचा वेळ मिळाला. त्या ह्याच्यामध्ये सर्वप्रथमतः आम्हाला 3 पत्रकं आत्तापर्यंत आम्ही घरोघरी पोचवलेली आहेत. त्याच्यानंतर कालची माघारीची डेट झाल्यानंतर जे बंडखोर होते त्यांनी माघारी घेतल्यानंतर त्यानंतर तातडीने आम्ही भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट या आणि रिपब्लिकन पार्टी आठवले गट या 4 पक्षांची एकत्रित बैठक घेऊन पुढच्या प्रचाराचं नियोजन केलेलं आहे. तर त्या पद्धतीने आता पुढचं पत्रक येईल त्यावेळेला आपण पाहतो की पत्रक हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने वाटले जातात, परंतु प्रभाग क्रमांक 18 मध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते स्वतःहून घरोघरी जाऊन पत्रकं वाटतो. त्यामुळं आमचा डायरेक्ट मतदाराशी संपर्क होतो आणि मतदारालाही कळतं की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे स्वतः जातीने आमच्याकडे येत आहेत, कन्व्हिन्स करतायत. त्याबरोबरच सगळे कार्यकर्त्यांनी पत्रक वाटून झाल्यानंतर आम्हाला शंकरभाऊंची 10 तारखेला वेळ मिळालेली आहे. त्यावेळेला आम्ही सगळ्या मोठ्या सोसायट्यांमध्ये त्यांच्या बैठकींचं नियोजन केलेलं आहे. सकाळी 10 ते रात्री 10:30 पर्यंत या बैठकींचं नियोजन आहे. त्या सगळ्या बैठका आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहोत. त्यानंतर उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांची वाकडमध्ये सभा आहे. नमस्कार, मी नगरसेवक सुरेश शिवाजी भोयर, प्रभाग क्रमांक 18. प्रचाराचं म्हटलं तर मान्य लक्ष्मण जगताप यांनी गेले 20 वर्ष झालं, लोकनेते लक्ष्मण जगताप यांनी गेली 20 वर्ष झालं शहराचा चेहरामोहरा बदललेला आहे आणि चिंचवड विधानसभेमध्ये जास्तीत जास्त कामं केलेली आहेत. तीच कामं आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहोत आणि प्रचाराचं जरी म्हटलं तरी महायुतीचे उमेदवार शंकरभाऊ जगताप यांच्यावरून आलेलं प्रचाराचं साहित्य असेल किंवा प्रचाराचं धुरा जे सांभाळत असेल ते शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात. नमस्कार, मी योगेश सुभाष चिंचवडे, चिंचवड गावामध्ये मी भारतीय जनता पार्टीचं एक काम करतोय. तरुणांमध्ये आकर्षण असणारे महायुतीचे उमेदवार शंकरभाऊ जगताप हे सहजरित्या सर्व वर्गातील लोकांना मिळू शकतात. या भावनेने लोक त्यांच्याकडे काम घेऊन जातात. ते देखील तरुण त्यांचं काम करतात. खेळाडू असतील, IT असतील किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणार असेल किंवा कामगार वर्गाला कधी काय कुठली अडचणी आल्या तर त्वरित
निरसन करणारे एकमेव नेते आहेत ते. त्यामुळं चिंचवड गावामध्ये प्रचाराच्या ह्याच्यात त्यांनी आघाडी घेतलेली आहे व स्थानिक मंडळे असतील, सोसायट्या असतील, पदाधिकारी, संस्थेचे पदाधिकारी असतील, सर्वांचा जाहीररित्या शंकर भाऊंना पाठिंबा आहे. त्यामुळे प्रचारात जोरात आघाडी घेतलेली आहे. तर मी मधुकर भैरू बच्चे, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर सचिव. आपण जो प्रश्न विचारला आहे तो सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. तर या ठिकाणी असं काही होणार नाही, कारण ही विधानसभेची निवडणूक आहे. ज्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुका होतात त्यावेळेस ही गडबड होते, हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु ही विधानसभेची निवडणूक आहे आणि आता सरळ सरळ लढती झालेल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक 18 मधून सगळे भारतीय जनता पार्टीचे, महायुतीचे सर्व कार्यकर्ते एवढे एकजूट झालेले आहेत की आम्ही किमान 20 ते 22 हजार कुठल्याही परिस्थितीमध्ये शंकर भाऊ जगताप यांना मतदान करून घेणारच आहोत, हा आम्ही ठाम निर्धार केलेला आहे. त्यामुळं थोडे नात्या गोत्याचं थोडंसं राजकारण राहील तर तिथं लोक कानाडोळा करणार आहे मतदार, तर त्याच्याकडे जास्त लक्ष देणार नाही महायुतीचे कार्यकर्ते. थोड्याफार प्रमाणात जे होईल त्याचा काही इम्पॅक्ट होणार नाही. पण 20 ते 22 हजार मतदान 100% तुम्हाला मतमोजणीमध्ये दिसेल आणि अत्यंत नियोजनबद्ध या ठिकाणी प्रचार पण चालू आहे, बाकीच्या गोष्टी चालू आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवाराचा मतदानावर जास्त इम्पॅक्ट होणार नाही. नमस्कार, मी नूतन मणि चव्हाण. आता आम्ही जसं शंकर भाऊंनी तिकीट डिक्लेअर झाल्यापासून आम्ही प्रचाराला तर लागलोच आहोत. पण जेव्हा जे महायुती सरकारने लाडकी बहीण ही योजना आणली तर पहिला मेळावा आपण विमल गार्डनला नाटणीमध्ये शंकरभाऊ जगताप यांनी घेतला होता. त्याच्यात बऱ्याच महिलांनी फॉर्म भरले गेलेत. काही महिलांना फॉर्म भरता आले नाहीत, तर प्रत्येक प्रभागाचे नगरसेवक जे आहेत त्यांच्याकडे पदाधिकारी ह्यांनी सगळी ती सोय केली होती. मग ॲपवरती किंवा फॉर्म भरून आपण सगळ्यांचे फॉर्म भरत होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.